वसंत मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यातील पदाधिकारी. हेच वसंत मोरे कधी काळी मनसेचे लोकप्रिय नेते होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ऐनवेळी मनसेला रामराम करत वंचित बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला होता. वंचितकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. विधानसभेचे तिकीट मिळेल अशी त्यांना आशा होती, मात्र तिकीट मिळालं नाही. आता आगामी काही दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या महानगरपालिका निवडणुकीसाठी आपण 100% तयार आहोत असं विधान नुकतंच वसंत मोरे यांनी केलंय. त्यामुळे लोकसभेला नशीब आजमावून पाहिलेले वसंत मोरे पुन्हा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे नक्की. वसंत मोरे नेमकं काय म्हणाले पाहूयात. तात्या, संजय राऊत म्हणतात महापालिका निवडणूक ही स्वबळावर लढायची. पुण्यात नक्की काय परिस्थिती? पुण्यामध्ये ज्यावेळेस या संदर्भामध्ये पक्षाची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये मी सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मांडली होती की शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण महाविकास आघाडी म्हणूनच लढलं पाहिजे. तरीसुद्धा त्या ठिकाणी सुद्धा 2 मतप्रवाह होते. प्रत्येक पक्षाप्रमाणे प्रत्येक पक्षामध्ये 2 मतप्रवाह असतात. एक तर लोकप्रतिनिधींचा असतो आणि दुसरा कार्यकर्त्यांचा असतो. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मला संधी मिळाली पाहिजे आणि लोकप्रतिनिधीला वाटत असतं की मला सोबत राहून दुसऱ्या लोकांची मला मदत मिळाली पाहिजे आणि माझ्याबरोबर इतरांसुद्धा शीट बसले पाहिजे. आणि ज्यावेळेस 4-4 जणांचे प्रभाग होता, त्यावेळेस शिवसेनेची ताकद थोडी पुणे शहरामध्ये कमी होती. त्यामुळे मी सुद्धा म्हटलं होतं की जर आपण महाविकास आघाडी म्हणून लढलं तर मला वाटतं की चांगलं होईल. तात्या, तुम्ही विधानसभा लढवली, आताच लोकसभाही लढवली, महापालिका वसंत मोरे लढवणार? 100% का नाही लढवणार. महानगरपालिका तर माझा बेस आहे. त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये वसंत मोरे सोबत या भागातून 4 नगरसेवक तरी शिवसेनेचे असतील. 5 नगरसेवक सोडून जात आहेत. काय नक्की संघटनेत काय घडतंय, असं का सोडून जात आहे? आता संघटनेतल्या काही विषयांवरती मी चर्चा करू शकत नाही, कारण माझा संघटनेमधला कालावधी फार कमी आहे. त्यामुळे संघटनेतल्या काही विषयावरती जे काय त्यांनी नाराजी व्यक्त केली समाज माध्यमांवरती, ती एकंदरीत मी सुद्धा वाचलेली आहे. त्यामुळे त्याच्यावरती मला वाटतं पक्षश्रेष्ठी 100% त्याच्यावरती विचार करते. खरं तर वसंत मोरे यांची ओळख फायर ब्रँड नेते अशी आहे. मात्र मनसेत असताना पुण्यातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यात फारसे जमले नाही. त्यातच लोकसभेला मनसेकडून तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच त्यांनी पक्ष सोडला. मनसेत असताना ते 2 वेळा कात्रज परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर ते महापालिकेत गटनेतेही होते. शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. मात्र मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे वाद झाले आणि त्यांना पक्ष सोडावा लागला. वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी लोकसभा लढवली, मात्र अपेक्षित मतदान न झाल्याने ते अस्वस्थ होते. अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता वसंत मोरे शिवसेनेतून महानगरपालिका निवडणूक लढवण्याची तयारी करतायत.